शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 17 जुलै. तर 17 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या जिल्ह्यांमध्ये, तुमच्या गावांमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस झालेला आहे. पण काही असे देखील परिसर आहे ज्या भागांमध्ये पाऊस झालेला नाही आहे. तर आजच्या व्हिडिओतून आपण त्या परिसराबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण ज्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात, म्हणजे ज्या जिल्ह्यामधून, ज्या गावातून, त्या शेतकऱ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्या गावांची नावे सांगा. तर शुक्रवारी 17 जुलै सोलापूर, अक्कलकोट, इंदी, त्याचबरोबर हा जर परिसर आपण बघितला तर धाराशिव, बार्शी, त्याचबरोबर इंदापूर, कर्जत, जामखेड, बीड हा संपूर्ण परिसर जर बघितला, केज, तर या भागात काही प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. म्हणजे या पावसाची सुरुवात ही दुपारनंतर होणार आहे शुक्रवारी 17 जुलैला. आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर बघितला, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण आहे, पाथर्डी आहे, त्याचबरोबर अंबड आहे, जालना आहे, परतूर आहे, जिंतूर आहे, परभणी आहे, त्याचबरोबर परळी आहे. या परिसरामध्ये काही प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर चिखली, जालना, अंबड, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, शेवगाव, त्याचबरोबर जळगाव, बोदवड, त्याचबरोबर अंबळनेर, धुळे, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, त्याचबरोबर श्रीरामपूर, अहिल्यानगर, त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगर परिसर बघितला, तर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन या भागात देखील पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर कोपरगाव, त्याचबरोबर वैजापूर, येवला, खिर्डी, गंगापूर हा जर आपण परिसर बघितला, तर या भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर राहुरी, त्याचबरोबर घोडेगाव, अहिल्यानगर परिसरात देखील वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर शिरूर, केडगाव, दौंड, जेजुरी, फलटण, त्याचबरोबर कोपरगाव, सातारा हा जर परिसर बघितला, तर येथे देखील आपल्याला वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. त्याचबरोबर वाई, भोर, त्याचबरोबर सासवड, पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण बघूया अजून दिवसभरामध्ये काही बदल त्या परिसरात होतोय का. आपण जर बघितलं तर शुक्रवारी 17 जुलैला 3च्या सुमारास या भागात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. खेड, पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर पुणे, भोर, सासवड, त्याचबरोबर जेजुरी, वाई, सासवड, सातारा, त्याचबरोबर कोपरगाव ते कारेगाव या परिसरात देखील म्हणजे रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागामध्ये होणार आहे. त्याचबरोबर आपण जर कणकवली परिसर बघितला, घरगुटी, त्याचबरोबर सावंतवाडी, त्याचबरोबर मालवण, देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड, चिपळूण, खेड, दापोली, त्याचबरोबर दाभोल, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, महाड, लवसा, त्याचबरोबर नागठाणे, मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेण, त्याचबरोबर कर्जत या परिसरात देखील म्हणजे मध्यम स्वरूप ते हलका पाऊस या परिसरात होणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीत जर पाहिलं तर शुक्रवारी 17 जुलैला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तर असणारच आहे. पण बरेचसे परिसर असे देखील आहे त्या भागांमध्ये पाऊस होणार आहे. जास्त नाही, पण हलका ते मध्यम पाऊस या परिसरामध्ये होणार आहे. त्याचबरोबर आपण जर ठाणे, मुंबई, नवी मुंबई, वसई, विरार, त्याचबरोबर बोईसर, डहाणू हा परिसर आपण बघितला, तर या परिसरामध्ये आपल्याला मध्यम म्हणजे हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपण नाशिक परिसर बघूया. नाशिकमध्ये दिंडोरी आहे, निफाड आहे, सिन्नर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, त्याचबरोबर चांदवड आहे, मनमाड आहे. या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा या भागात देखील होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता खूप ठिकाणी म्हणजे पिकासाठी पाण्याची गरज आहे, त्यामुळे सर्व शेतकरी पावसाची वाट हे पाहत आहे. अकोटमध्ये जर आपण बघितलं, तर अकोटमध्ये देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. आपण जर आता इकडे बघूया अमरावती, इथे अमरावती या परिसरामध्ये आपण बघूया काही बदल आपल्याला जाणवतोय का. आपण जर संध्याकाळी बघितलं, अमरावतीमध्ये जास्त पाऊस नाही, एक तर ढगाळ वातावरण वातावरण असेल किंवा थोड्याफार प्रमाणात पाऊस होईल. त्याचबरोबर पुलगाव, त्याचबरोबर कळंबमध्ये, वर्ध्यामध्ये चांगला पाऊस आहे. अरबीमध्ये, तेलगावमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस होणार आहे.
नागपूर, सावनेर, रामटेक हा परिसर जर बघितला तर या भागात जास्त पाऊस नाही आहे. असला तर एक तर ढगाळ वातावरण असेल, पण जास्त काही पाऊस या भागात नाही. उमरेड, चिमूर या परिसरात चांगला पाऊस होणार आहे. गोंदियामध्ये देखील म्हणजे ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारी 3 वाजता शुक्रवारी 17 जुलैला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर तुमसरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा होणार आहे. या पावसामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर वादळी वातावरण देखील असण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधून शुक्रवारी 17 जुलैचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.